उपवासाचा दिवस असो की घाई-गडबडीचा वेळ, मऊ आणि स्पंजी इडली खायची इच्छा तर होतेच. तर आज आपण बनवणार आहोत एकदम कापसासारखी मऊ आणि मऊसूद इन्स्टंट भगर इडली, तीही कोणत्याही लांब फर्मेंटेशनच्या प्रोसेसशिवाय. जर तुमची भगर इडली कडक होते किंवा फुलत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात. इडली बनवण्यासाठी आपल्याला पहिले यासाठी बॅटर बनवावं लागेल. तर इथे मी सगळ्यात आधी आपण इथे घेतली आहे 1 कप भगर म्हणजेच वरई आणि यामध्ये अर्धा कप पाऊण कप इथे मी साबुदाणा घेतलेली आहे. याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे रात्रभरासाठीही चांगलं पाणीमध्ये सोक करू शकता. आता तर इथे हे 2 ते 3 तास झालेले आहेत. यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि याचं बारीक असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी न घालता एकदम स्मूथ असं पेस्ट बनवून घेतलेली आहे. पहा, मिश्रणाची घट्टपणा अगदी असाच हवा आहे. तुम्हाला जर आवश्यक वाटलं तर यामध्ये 1-2 चमचे तुम्ही पाणी टाकून याचं बारीक असं पेस्ट बनवून घेऊ शकता. इथे मी बोलमध्ये अर्धा कप दही घेतलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये सेंधव मीठ किंवा रेग्युलर मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. दही आणि मीठ हे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. आता यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं भगर आणि साबुदाण्याचं पीठ आहे ते आपण या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं किंवा कोथिंबीरही घालू शकता, म्हणजे इडलीला छानच असं टेस्ट येईल. दह्यामध्ये आधीच मीठ घालून चांगलं असं फेटून घेतलेलं होतं. भगरीचं पीठ दह्यासोबत अगदी पटकन आणि सहज एकजीव होतं. पहा, मिश्रणात अजिबात गाठी राहिल्या नाहीत आणि एकदम क्रीमसारखा स्मूथ बॅटर तयार झाले. आता यावर झाकण ठेवून हे पीठ 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवूया, जेणेकरून भगर आणि साबुदाणा दही चांगलं शोषून घेईल. 20 मिनिटे झाली आहेत आणि पीठ छान सेट झालं आहे आणि बाजूला स्टीमरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये 1 चमचा इनो घालूयात आणि वरून अर्धा चमचा यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे इनो हे ॲक्टिवेट होतं आणि पाणी घालून अगदी हलक्या हाताने एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. इनो टाकल्यामुळे आपलं पीठ किती छान मस्त फुललं आहे आणि हलकंही झालेलं आहे. इनो मिक्स केल्यानंतर आता अजिबात वेळ घालवायचा नाही आहे. लगेचच हे बॅटर आधीच ग्रीस करून ठेवलेल्या इडलीच्या साच्यांमध्ये भरून घेऊयात. इडलीचं बॅटर हे या प्लेटमध्ये टाकून झालं की लगेचच आपल्याला हे स्टीमरमध्ये ठेवायचं आहे. इकडे स्टीमरमध्ये पाणी कडकडीत उकळले. आता अजिबात वेळ न घालवता या बॅटरने भरलेल्या इडलीचे प्लेट्स आपण हे स्टीमरमध्ये ठेवून 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला हे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. आणि या 10 ते 15 मिनटामध्ये झाकण अजिबात उघडू नका, जेणेकरून वाफ आतच लॉक राहील आणि इडली छान फुलेल. तर इथे हे आपली गरमागरम एकदम कापसासारखी मऊ आणि जाळीदार भगर इडली तयार आहे. मोडून पहा, आतून किती हलकी आणि स्पंजी झाली आहे. ही इडली उपवासाच्या शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करा, अप्रतिम लागतं. या उपवासाला किंवा ब्रेकफास्टला ही इन्स्टंट रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.